नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत गाजर आणि लाल भोपळ्याचे पराठे. तर त्यासाठी आपण एका कुकरच्या तळाशी ग्लासभर पाणी टाकूया. त्यानंतर आपण एक स्टँड ठेवूया. त्यानंतर आपल्याला भोपळा आणि गाजर स्वच्छ धुवून साली काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून असे कुकरच्या भांड्यात टाकायचे आहेत. कुकरच्या भांड्यात पाणी नाही घालायचं आणि वरून आपण एक प्लेट ठेवूया आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. 4 ते 5 शिट्टीनंतर आपला गाजर आणि भोपळा छान मऊसूत शिजले. त्यानंतर एक हिरवी मिरची आणि 5-6 लसूण पाकळ्या त्याचा ठेचा करून घेऊया आणि आता आपण गाजर आणि भोपळा असा मॅश करून घेऊया. मुलं लाल भोपळा खाण्याचा कंटाळा करतात, तर हा भोपळा खाऊ घालायचा हा एक उत्तम मार्ग आहे. तर पराठे खूप छान लागतात, त्यामुळेच नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर आपण हे छान मऊसूत शक्य होईल तेवढे मॅश करून घेतले. एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. त्यानंतर आपण मॅश केलेलं गाजर आणि भोपळा त्यात घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेणार आहोत. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरा घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर तीळ, थोडीशी कसुरी मेथी, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. त्यानंतर आपल्याला हे पाणी न घालता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला थोडंसं वरून पीठ लागणार आहे. छान असं घट्टसर कणिक करून घ्यायची. थोडंसं तेल घालून पीठ छान मऊ करून घेतली. तर आता आपण पराठा लाटायला घेऊया. थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचंय. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही पराठे लाटू शकतात. तूप लावून छान असं पराठ्यावर पसरून घ्यायचंय आणि थोडंसं कोरडं पीठ लावूया. आपण चपातीसारखं चौघडी तयार करून घेऊया. छान आता आपण पराठा लाटून घेऊया. हे पराठे खायला खूप छान लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतील.
त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपला पराठा लाटून छान तयार झालाय. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही पराठा लाटू शकतात. त्यानंतर आपण तव्यावर थोडं तूप लावून घेऊया. आणि आता आपण पराठा भाजून घेऊया. आता वरून थोडंसं तूप लावू. छान पराठ्यावर पसरवून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील. तर आपण दोघी साईडने छान तूप लावून असा पराठा भाजून घेऊया. पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणचं, चटणी याच्यासोबत पण खाऊ शकता. तर आपला दोघी साईडने पराठा छान भाजून झाला आहे. तर आपले छान पराठे तयार झालेत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.